आपण पाहतोय की आता केंद्रीय मंत्री नड्डा जे.पी. नड्डा आणि सीजेपी प्रवक्ते यांची बैठक सुरू झालेली आहे। जितेंद्र सिंह सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। राजीनामा त्यांनी दिला आणि त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांसोबत या सीजेपीच्या प्रवक्त्यांची बैठक सुरू झालेली आहे। आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल याबद्दल ही बैठक झाली असू शकते। एक मागणी मान्य झालेली आहे, पुढच्या दोन मागण्या केव्हापर्यंत मान्य होतील याविषयी सुद्धा ही बैठक असू शकते। या बैठकीत नेमकं काय होत आहे हे बैठक संपल्यावरच समजेल। मात्र आता जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह या दोन मंत्र्यांसोबत सीजेपीच्या प्रवक्त्यांची बैठक सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की सीजेपीचे दोन प्रवक्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ते आलेले आहेत आणि सरकारसोबत त्यांची बैठक सुरू झालेली होती। तीन मागण्या या सीजेपीनं पुढे ठेवल्या होत्या। त्याच्यापैकी पहिली मागणी राजीनामा झालेला आहे तो स्वीकारणं केवळ बाकी राहिलेलं आहे। काही दिवसात तो स्वीकारलाही जाईल आणि त्यानंतर सुद्धा इतर ज्या दोन मागण्या आहेत की प्रत्येक मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना 1 कोटींची मागणी त्यांनी केली होती। ती मागणी केव्हापर्यंत पूर्ण होईल, त्याची अंमलबजावणी कशी होईल याबद्दल बैठक असू शकते। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेत, अधिक माहिती देत आहेत। महत्वाचं बघितलं जातं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रतिनिधी आणि सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाचे दोन मंत्री, ज्यामध्ये भाजपचे आरोग्य मंत्री जे आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर खास करून कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रतिनिधी ज्यामध्ये दास आणि खोत यांचा समावेश आहे। हे दोघेही यांची एक बैठक सुरू झाली आहे। खास करून जी मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर इतर ज्या दोन मागण्या ज्या आहे, पहिली दुसरी मागणी जी आहे ती अत्यंत महत्वाची, म्हणजे ज्याही मुलांनी नीटच्या पहिल्या नीट रद्द झाल्यानंतर जी त्यांनी आत्महत्या केल्या होत्या, दुसऱ्यानंतर दुसरी नीटची पुनर्परीक्षा झाल्यानंतर काही 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, साधारणतः 25 विद्यार्थी जे आहेत त्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात त्यांना त्याच्या पीडित कुटुंबांना साधारणतः त्यांना 1 कोटी रुपयाची आर्थिक सहाय्य देण्यात यावं। दुसरं त्यानंतरची अजून एक मागणी जी महत्वाची मागणी आहे, जी तरुणांना या संपूर्ण आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलं, अनेकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, सर्व गुन्हे परत घेण्यात यावे आणि ज्यांनाही अटक करण्यात आली सगळ्यांना मुक्त करावं अशा प्रकारची मागणी देखील या बैठकीच्या दरम्यान करण्यात येत आहे। कारण की यापूर्वी देखील ज्यावेळी स्पष्ट केलं होतं त्यांनी काँग्रेस जनता पार्टीचे प्रवक्ते जे आहेत दास यांनी स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत आमच्या तिन्ही मागण्या पूर्ण होणार नाही, त्यात प्रमुख मागणी जरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची असली पण या प्रमुख आमच्या 3 मागण्या आहेत, या तिन्ही मागण्यावरतीच केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असं स्पष्टपणे कालच त्यांनी बदललं होतं। आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, इतर 2 मागण्यांवरती आता काय निश्चितपणे निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे।